बीड जिल्ह्यात विनाअनुदान क्षेत्रातील शाळा सुद्धा किती चांगल्या पद्धतीने चालू शकतात याचं उत्तम उदाहरण दीपक घुमरे यांनी घालून दिलं आहे. खरं तर शिक्षक चळवळीचा वारसा असलेल्या कुटुंबातून आलेले दीपक घुमरे, पण हे जे त्यांनी सारं उभं केलं ते अगदी स्वतःच्या जीवावर. शिक्षणासोबतच सहकार्यात त्यांचं योगदान आहे, त्यांना शेतीचा छंद आहे. असं बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहेत आणि आपण त्यांचा जीवन प्रवास उलगडणार आहेत. दीपकजी, आपलं स्वागत आहे प्रजापत्रामध्ये. दीपकजी, विनाअनुदान क्षेत्रामध्ये आपण काम करताय, हे सर्व आहे, पण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करावं किंवा शिक्षण क्षेत्रात आपण आपलं सगळं पुढचं आयुष्य व्यतीत करावं, यामागची प्रेरणा काय होती किंवा काय कारण आहे, का आले तुम्ही या क्षेत्रात? शिक्षण क्षेत्रामध्ये माझे वडील स्वर्गीय दादा घुमरे तात्या हे घरातूनच मला शिक्षण क्षेत्रामध्ये चळवळीत काम करणारे नेतृत्व म्हणून ते होते आणि त्यांच्याकडून मला हा वारसा मिळाला. आणि लहानपणापासूनच घरामध्ये वातावरण त्या प्रकारचं असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून मी या चळवळीकडे ओढलं गेलो आणि मला या चळवळीमध्ये तशी काम करण्याची आवड होतीच. आणि अनेक संघटनेमध्ये काम करत असताना तो पण वारसा आम्हाला चळवळीचा त्यांच्याकडूनच मिळाला. आणि ह्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण एक वेगळं काहीतरी केलं पाहिजे स्पर्धेच्या युगामध्ये, आणि वेगळेपणा आपला जर असला तर एक चांगलं कार्य घडू शकेल, अशा पद्धतीने मी या क्षेत्रामध्ये ओढलं गेलो. आणि या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं जास्तीत जास्त सर्वसामान्य लोकांसाठी कसं काम करता येईल, सर्वसामान्यांची मुलं कशी शिकली पाहिजेत, हे आमचे वडील स्वर्गीय दादा घुमरे तात्या सांगायचे. गरिबांच्या मुलांना शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे आणि शिक्षणामध्ये गुणवत्ता दिली तरच शिक्षणाला काहीतरी अर्थ आहे, म्हणून या क्षेत्रामध्ये मी चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे दादा घुमरे यांचा जो कालावधी होता सुरुवातीपासूनचा, तो कालावधी शिक्षण क्षेत्रातला एक वेगळा टप्पा होता आणि आपण जेव्हा त्यात सक्रिय झाला तो एक वेगळा टप्पा होता. विनाअनुदान तत्वावर काहीतरी सुरू करणं हा आजच्या काळात म्हणजे तसे फार मोठी स्पर्धा आहे विनाअनुदानमध्ये सुद्धा, आणि त्याच्यामध्ये क्वालिटी द्यायची आहे. तर हे सगळं उतरताना काही कुठे थोडी स्पर्धेची भीती किंवा काही धोका वाटत होता, किंवा मग असं काय होतं की त्याच्यामुळे तुम्ही विनाअनुदानमध्ये पण उडी मारली? नाही, आता काम करत असताना आता जी स्पर्धा आहे आणि स्पर्धेमध्ये तर प्रत्येकाला टिकणं गरजेचं. आणि त्या पद्धतीने ज्यावेळेस जुन्या काळामध्ये जी शिक्षण पद्धती होती त्या शिक्षण पद्धती शासनाचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम धरून आपल्याला काहीतरी वेगळेपणाचं दाखवणं गरजेचं आहे. आणि मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीचं काम करायचं म्हटलं आणि या क्षेत्रामध्ये विनोद संस्था सुद्धा चांगल्या कशा चालवायच्या, स्पर्धा तर खूपच आहे, परंतु नवीन नवीन टेक्नॉलॉजी जी येत आहे ती टेक्नॉलॉजी आत्मसात करून शिक्षकांच्या ट्रेनिंग घेऊन आणि शिक्षण क्षेत्रामध्ये असे वेगवेगळे उपक्रम राबवून आपण ह्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करतो. आपण जेव्हा सुरू केलं, म्हणजे आपण बीडमध्ये संस्था सुरू केली विनाअनुदानाची, नंतर गेवराईमध्ये आपण सुरू केल्या, हे सगळं करताना, हे वाढवताना नेमकी कोणती आव्हानं समोर येत गेली? आव्हानं म्हणजे शासनाचं धोरण जे होतं विनाअनुदान धोरण, की 1981 पूर्वी संस्था ज्या दिल्या होत्या महाराष्ट्रामध्ये त्या अनुदानित संस्था दिल्या होत्या, परंतु 81 नंतर 84 मध्ये विनाअनुदान धोरण आलं आणि त्या धोरणामध्ये सुरुवातीला ज्या संस्था दिल्या त्या 20%, 40%, 60% आणि 80% असं अनुदान शासन देतं. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये शासनाकडे बजेटचे प्रॉब्लेम असल्यामुळे संस्थांना अनुदान न दिल्यामुळे वडील शिक्षण चळवळीमध्ये असल्यामुळे ह्या संस्था चालवताना खूप अडचणी येत गेल्या. पण जरी अडचणी येत गेल्या तरी 10-10, 15-15 वर्ष त्या शाळा चळवळीत असल्यामुळे त्यांचा तो वारसा आणि त्यांची पुण्यही सुद्धा कामाला आली आणि त्यांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन केलं. आणि काम करत असताना ह्या विनोद संस्था कशा चालवायच्या, खूप अडचणी तुम्हाला तसं प्रत्येकाला आजही संस्था जर चालवायची सोपं नाहीये. विनाअनुदान तत्वावर तर सगळे एखाद्या युनिट चालवणं, सगळ्या डोलाला घेऊन जाताना ते काय, तो प्रवास कसा आहे? तो प्रवास म्हणजे खडतरच होता, परंतु आता बऱ्याच काळामध्ये त्या क्षेत्रामध्ये चांगलं काम केल्यामुळे वरचीवर अनुभव येत गेले किंवा आपण कशा प्रकारे हे हँडल केलं पाहिजे. आणि वेगवेगळ्या अडचणी येत गेल्या. अनुदान शाळा असायच्या, अनुदान नसायचं, शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण असायचा. मग आता हे सगळं चालवायचं कसं, मी स्वतः LIC एजंट म्हणून काम केलं काही वर्ष. ते LICचं कमिशन सुद्धा मी संस्थेमध्ये खर्च करायचो आणि वडिलांची पगार पण आमच्या संस्थेमध्येच जायची. म्हणजे 10-20 वर्ष आमचे असेच गेले. आणि त्या काळामध्ये मग भविष्यामध्ये 8-10 वर्षांनंतर हळूहळू टप्प्याटप्प्यापर्यंत संस्था अनुदानात गेल्या आणि मग हळूहळू हा प्रवास आम्ही म्हणजे LIC मधलं कमिशन घालणं असेल किंवा स्वतःच्या म्हणजे पगार घालणं त्या संस्थेत घालणं असेल आणि त्यातून युनिट उभं करणं असेल, असा कोणता विश्वास होता की नाही हे उद्या आपण याच्यातून आपल्याला आउटपुट मिळतील किंवा हे उभं राहीलच, हा विश्वास कसा आला, म्हणजे काय होतं यामध्ये? नाही, आता कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करायचं म्हणलं तर काम करत असताना विश्वास तर महत्वाचा.
आणि 100% विश्वास मनावर ठेवून काम केलं तर यश मिळतंच याची मला नेमकी खात्री पटलेली. नाही, तो विश्वास येतो कुठून? म्हणजे हा विश्वास कुठून आला तुम्हाला की ठीक आहे आज आपण आपल्या आयुष्यातलं म्हणजे एकीकडे LICचं काम करून त्यातलं कमिशन घालतोय किंवा वडिलांची पगार घालतोय, त्या सगळ्या क्षेत्रात हे जे ओततोय त्यातनं आउटपुट मिळेलच, हा जो विश्वास असतो तो कुठून आला? हा, माझे वडील जे होते स्वर्गीय दबागुंडे तात्या, यांची मला प्रेरणा होती आणि ते माझे घाबरू नको, सगळं व्यवस्थित होईल, काळजी करू नको, फक्त हे चांगलं चालवतो आणि चांगलं काम केल्यानंतर यश मिळतच असतं असं ते मला समजून सांगायचे. कामामध्ये सातत्य ठेवा आणि काम करा. पालकांना गुणवत्ता पटेल का पालक तुमच्याकडे येतील. अक्षरशः मी 40 विद्यार्थ्यावर 20 विद्यार्थ्यावर शाळा चालवली. 10 वर्ष आम्हाला 80-100च्या पुढे पट गेला नाही. नंतर मग चांगलं काम करत गेल्यानंतर लोकांना विश्वास बसला आणि आमची भूमिका आम्ही सोडली नाही, सातत्य आणि गुणवत्ता. त्यामुळे त्यातून मार्ग निघत चालले पुढे. ह्या सगळ्या क्षेत्रात काम करताना किंवा हे सगळं युनिट उभं करताना असं तुम्हाला जर विचारलं की कोणत्या 5 गोष्टी होत्या की ज्या तुम्हाला सातत्यानं ह्याच्यामध्ये यश देत गेले किंवा मार्गक्रमण करायला आपल्याला मदत होत गेली, कोणत्या 5 गोष्टी सांगाल? 5 गोष्टी म्हणजे या संदर्भात काम करत असताना किंवा पहिली गोष्ट म्हणजे माझ्या घरातून प्रेरणा होती. दुसरी गोष्ट माझी मेहनत करण्याची तयारी आणि तिसरी गोष्ट म्हणजे सातत्य कामामध्ये. आणि सातत्य जर एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही ठेवलं, प्रामाणिकपणे काम केलं तर त्याचा निश्चितपणे समोर फायदा होत चालतो. आणि मग ह्या सर्व गोष्टी करत असताना नेमकी गोष्ट तुमची म्हणजे आर्थिक बाबी जी असतो, त्या आर्थिक बाबीमध्ये चौथी बाब आहे. त्या आर्थिक बाबीमध्ये तुम्ही वेगवेगळे सोर्सेस त्यासाठी तयार करणं गरजेचं आहे. सोर्सेस तयार करत गेलो मी माझे उत्पन्नाचे वैयक्तिक सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे आणि संस्थेला सुद्धा स्ट्रॉंग करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवून मी संस्था स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न केला. हे जे सगळे आपण करताय, हे सगळे गुण आपल्यामध्ये आले, हे नेमके म्हणजे ह्याची जो सुरुवात आहे कुठेतरी आपल्या शिक्षणाच्या कालावधीमध्ये कुठेतरी तुमच्यावर हे बिनबोडून गेलं असेल साहजिक. नेमकी आपली शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे? मी स्वतः ग्रॅज्युएट झालो होतो आणि अनेक वेळा मला सुद्धा म्हणजे काम करत असताना ग्रॅज्युएशन झाल्यानंतर किंवा वेगवेगळे म्हणजे मी उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्याचा पण प्रयत्न केला. पण शेवटी मी विचार केला की हा आपल्याला वारसा आलेला आहे, ह्या वारसाच्या माध्यमातूनच आपण जर चांगलं काम केलं आणि हे पुढे वाढवलं काम तर निश्चितपणे सर्वसामान्य लोकांना, समाजाला याचा फायदा होईल आणि हा आपण वारसा चांगल्या प्रकारे पुढे चालवू शकतो. मला काम करत गेल्यानंतर रिझल्ट मिळत गेले आणि जसं रिझल्ट मिळाला तसं मला जास्त प्रेरणा मिळत गेली. 2-3 रूपं आपली वेगवेगळ्या पद्धतीने समोर येतात. तिकडे आपण विनाअनुदान तत्वावर संस्था उभं करतात, त्यासाठी स्वतःचा वेळ देतात, रोखून देतात. त्याचवेळी आपण शिक्षकांमध्ये किंवा शिक्षकांचं संघटन सुरू केलेलं आहे. तसा संघटन हा आपल्याला वारसा हक्काने मिळालेला म्हणजे तो विचार आहे. पण तात्यांच्या काळातलं संघटन आणि किंवा आताचं संघटन यात नेमके काय बदल झालेत बरं? काही असे वेगळे पण वाटतंय, काही तफावत दिसते? पूर्वीच्या काळामध्ये कसं होतं किंवा प्रश्न निर्माण झाले की संघटनेकडे लोक प्रश्न घेऊन यायचे किंवा सर असा प्रॉब्लेम झालेला आहे, माझ्यावर अन्याय झालेला किंवा शासनाकडून असे प्रॉब्लेम व्हायला लागले, काही वेतन श्रेणीचे प्रश्न निर्माण झाले किंवा काही शिक्षकांवर काही वेगळ्या प्रकारचे अन्याय झाले, शिक्षण विभागात काही काम होत नसतील. मग अशा वेळी पूर्वीच्या काळामध्ये वडिलांकडे लोक यायचे अर्ज घेऊन. मग ते अगोदर आल्यानंतर म्हणजे तुम्ही संघटनेचे सभासद व्हा, ही चळवळ आहे आपली. कारण हक्काने तुम्ही संघटनेचे सभासद असाल तर तुम्हाला त्या हक्काने तुमचे प्रश्न मांडता येतील आणि आम्हाला म्हणता येतं की हा आपला माणूस एक परिवार म्हणून आम्ही आमच्या वडिलांनी संघटना चालवली. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये नंतर पुन्हा जसा कालावधी जाईल तसा मग आता सर्व जे शिक्षकांचे हक्क आहेत किंवा वेतन आयोग असेल वगैरे, केंद्राप्रमाणे राज्यामध्ये सुद्धा केंद्राप्रमाणेच आयोग दिला जावा असा एक कायदा शासनाने केला आणि त्या कायद्यामुळे अनेक प्रश्न शिक्षकांचे जवळजवळ 90 ते 95% प्रश्न संपलेले. बरं, आता ते प्रश्न निर्माण होतात आता सध्याच्या काळामध्ये. ते प्रश्न फक्त वेगवेगळ्या प्रकारचे छोटे त्रुट्या वगैरे शासनाच्या जिरामध्ये आल्या तर त्या संदर्भात संघटनेच्या माध्यमातून आपल्याला पुढे होऊन ते काम करावं लागतं. आणि ज्यावेळी शिक्षकांचे प्रश्न निर्माण होतात किंवा संस्थांचे सुद्धा काही प्रश्न होतात, शिक्षण संस्था महामंडळाचं सुद्धा मी काम करता बीड जिल्ह्यामध्ये. मागे शासन 12% वेतन अनुदान देत होतं, ते शासनाने 2004ला बंद केलं होतं. त्या संदर्भात सुद्धा आम्ही आंदोलन करून संस्था महामंडळाच्या माध्यमातून, शिक्षण संस्था महामंडळाच्या माध्यमातून शिक्षक, पालक, विद्यार्थी यांना सोबत घेऊन शासनाच्या विरोधात आंदोलन केले आणि ते आंदोलन करून वेतन नेतर आंदोलन जे बंद केलं होतं ते शासनाने आता 5% चालू केलेलं आहे. आमची ती मागणी अजून कायमच आहे किंवा आम्हाला पूर्वीप्रमाणे 12% वेतनाचं अनुदान दे. कारण संस्थेमध्ये जे शासन अनुदान देते फक्त शिक्षकांच्या पगारीत देते. याच्यावर संस्था चालवायची कशी? शिक्षकांना पगार दिल्यानंतर उद्या शाळेला अनेक प्रश्न असतात व खडू घेण्यापासून प्रश्न. हे वेतन अनुदान जास्तीत जास्त वाढून मिळालं पाहिजे.
आणि इमारत भाडे शासनाने 2004 पासून बंद केलेले आहे, ते पण चालू होणं गरजेचं आहे. असे प्रश्न संस्था महामंडळाच्या माध्यमातून, शिक्षक संघटनेच्या माध्यमातून समोर येतात. मग त्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित बसून संघटनेच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतो. आणि चळवळीचा वारसा मला वडिलांकडून मिळाल्यामुळे आणि लहानपणापासून त्या चळवळीचं राजा उदगीरकर असतील, ते शिक्षक आमदार होते, त्यानंतर पीजी दस्तकर असतील, ही लोक होते जुने, आणि त्यांचा वारसा ते आमच्याकडे घरी यायचे, बसायचे, त्यांचे मी विचार मला त्यांच्याकडून ऐकायला मिळायचे. आणि त्यामुळे मग याच्यातून मला जास्त प्रेरणा मिळायची की आपण पण काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे काय होतंय, एकीकडं आपण शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणतो, पण सरकार सातत्यानं शिक्षणातला जो आपला वाटा आहे तो कमी करत चाललाय. आणि जे काही करायचंय ते जनतेनं करावं, जे काही करायचंय ते तुम्ही तुमचं करावं, अशा पद्धतीने शिक्षण वाऱ्यावर सोडते काय असं चित्र निर्माण झालंय. नेमकं काय शिक्षण क्षेत्रासमोरच्या काय अडचणी, काय आपल्याला ही वाटचाल कशी दिसते, याचं भवितव्य काय दिसतंय शिक्षण क्षेत्रात? शिक्षण क्षेत्रामध्ये आता शासनाची एक भूमिका आहे की बुवा कमीत कमी खर्च झाला पाहिजे. आणि संस्था आणि शिक्षण हे अति इन्व्हेस्टमेंट आहे आपल्या देशाची. बरोबर. देशातील मुलांना आपण जर शिकवलं तर भविष्यातील नागरिक चांगले तयार होतील. एक भविष्यातली इन्व्हेस्टमेंट म्हणून शासनाने याच्याकडे पाहिलं पाहिजे. म्हणून शासनाने जास्तीत जास्त शिक्षण क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून आरोग्य आणि शिक्षण हे आपल्या देशामधील म्हणा किंवा जनतेच्या निगडीत असणारे प्रश्न आहेत. म्हणून आता शासनाने कंपनी ऍक्ट खाली आता शाळा देण्याचं काम चालू केलेलं आहे. एक 7-8 वर्षापूर्वी एक GR आलेला आहे की स्वयंअर्थसहाय्यित शाळा 2014 पासून 13-14. स्वयंअर्थसहाय्यितच्या नावाखाली म्हणजे थेट कंपनीकरणच होत आहे की काय, असं चित्र बऱ्यापैकी निर्माण होत आहे. अनेक शाळा स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर आलेल्या आहेत आपल्या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा. 1ली ते 12वी पर्यंत काही लोकांनी उघडल्या, त्यावेळी लोकांनी 1ली ते 8वी पर्यंत उघडलेल्या आहेत आणि त्या शाळा चालू आहेत. परंतु त्या शाळेमुळे एक प्रश्न व्हायला लागला, सर्वसामान्य मुलं जे आहेत त्यांची पेइंग कॅपॅसिटी नसल्यामुळे या शाळेमध्ये ते शिक्षण घेऊ शकत नाही आणि ते व्यवसाय म्हणून त्या संस्थेकडे पाहतात संस्थेवाले. पण हे सर्व पाहत असताना विद्यार्थ्यांच्या जो मूलभूत गरजा आहेत, या गरजा आणि शिक्षणाच्या ज्या गरजा आहेत ह्या भागवण्यासाठी शासनाने अनुदान शाळांना जास्तीत जास्त अनुदान दिलं पाहिजे आणि या शासनांना या संस्थेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं दिलं जाईल याकडे शासनाने लक्ष देणं गरजेचं आहे. आपण शिक्षणासोबतच सहकारामध्येही आपलं योगदान आहे. आपण एक पतसंस्थाही चालवता शासकीय शिक्षक कर्मचाऱ्यांची. त्या पतसंस्थेमागची संकल्पना काय होती, म्हणजे का काढावी लागली आणि त्याच्याबद्दल काय सांगाल? 1989ला शिक्षक पतसंस्थेची स्थापना झाली. त्यावेळी शिक्षक आमदार राजा उदगीरकर होते आणि शिक्षक पतसंस्था स्थापन करण्याचं मी तर त्यावेळेस 9वी-10वीला होतो लहान. परंतु वडील स्वर्गीय बागुंडे होते आणि त्यांच्याकडे काही शिक्षक चळवळीमध्ये काम करत असल्यामुळे त्यावेळी एक अट होती सहकार कायद्यामध्ये किंवा पतसंस्था काढायची मध्ये 100 सभासद पाहिजे. आणि ती पतसंस्था शिक्षकांची असल्यामुळे आणि ज्या संस्थेच्या निगडीत आम्ही होतो त्या संस्थेमध्ये एवढे सभासद नसल्यामुळे अनेक शिक्षक चळवळीत काम करणारे त्यांचे सहकारी जे होते त्यांनी मागणी केली की सर आपण एकत्र बसून ही पतसंस्था स्थापन करू. मग छोट्या शाळा त्यांनी संकलित केल्या, जवळ केल्या. नाळवंडेची संस्था असतील, आडसकर साहेबांची संस्था होती, त्यानंतर कुसळमची संस्था होती, मादळमोची संस्था होती, आमच्या लिंबाची संस्था होती. या सर्व संस्था एकत्रित केल्या आणि एकत्रित करून 100 सभासद संख्या त्यांनी जुळवली आणि त्या पतसंस्थेची स्थापना केली. त्या काळामध्ये बँकेचं कर्ज शिक्षकांना मिळत नव्हतं, कारण बँकेमध्ये इतक्या बँका नव्हत्या आणि स्पर्धाही नव्हती. बरोबर. त्यामुळे शिक्षकांचे मुलांचे लग्न असतील किंवा घर बांधकाम करायचं असेल तर त्या लोकांना पतसंस्थेचाच आमचा आसरा होता आणि त्या पतसंस्थेच्या माध्यमातून तातडीची मदत, तातडीची तातडीचं कर्ज सुद्धा अर्ज केल्याबरोबर त्याच दिवशी आम्ही द्यायचो. त्यामुळे शिक्षकांच्या अडचणी या माध्यमातून सुटत होत्या आणि म्हणून ही पतसंस्था आपण वडिलांनी चालू केली. ती पतसंस्था मी आता स्वतः चालवतोय आणि 2 कोटीपर्यंत आमचे शेअर्स आता पतसंस्थेचे झालेले आहेत. सर, म्हणजे महाराष्ट्राला ही परंपरा आहे की महाराष्ट्रातली राजकारण्यांचे पिढीच्या पिढ्या शिक्षकांनी घडवल्या. म्हणजे अनेक जे राजकारणी आहेत त्यांना स्वतः त्यांचे मार्गदर्शक कुठेतरी एक शिक्षक राहिलेले आहेत. ही परंपरा असताना आपण स्वतःही मध्यंतरी म्हणजे सक्रिय राजकारणाकडे ओढला गेला. काय आपल्या राजकारणाकडे ओढण्यामागचं कारण काय होतं, ओढलं जाण्यामागचं? चळवळीमध्ये काम करत असताना कुठेतरी चळवळीचे मधील जे घटक आहेत त्यांचे काम होण्यासाठी राजकीय वारसा थोडाफार असणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळी आपल्याला काम करायचंय त्यावेळेस कुठेतरी सत्तेचा जर थोडा हे असेल तर प्रश्न सोडण्यासाठी आपल्याला सोपं होतं. म्हणून त्या माध्यमातून जी काही चांगली लोक आहेत समाजामध्ये काम करणारे त्यांच्याबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला आणि त्या पद्धतीने समाजातील वंचित घटकासाठी मी भविष्यामध्ये काम करणार. शिक्षण, सहकार यासोबतच आपलं शेतीवरही बऱ्यापैकी लक्ष आहे. शेतीतही आपण नवे नवे प्रयोग काही करत राहत असं ऐकतोय. काय ते काय प्रयोग आहे त्याच्याबद्दल काय? अशामध्ये ह्या 2 वर्षामध्ये मी थोडं जास्त
गावाकडे जाणे असल्यामुळे मी थोडं शेतीकडे लक्ष दिलं आणि आता नवीन उपक्रम म्हणून बरेच आता जे तरुण मुलं खेड्यापाड्यामध्ये फिरतात किंवा आधुनिक पद्धतीने शेती करणं ही सध्या काळाची गरज आहे हे माझ्या लक्षात आलं आणि पारंपरिक जे पीक आपण घेतोय आता गेल्या वर्षी बऱ्याच लोकांनी सोयाबीन लावलं आणि नेमकं पाऊस आल्यामुळे भरपूर लोकांचं सोयाबीनचं नुकसान झालं. मग मी म्हणलं हे असे पीक खराब झाल्यानंतर आणि उत्पन्न पण अनेक लोकांचा खर्च पण निघला नाही शेतीमध्ये म्हणून मी म्हणलं आपण वेगळं काहीतरी थोडंसं करा आणि एक छोट्या ग्रामीण भागामध्ये आपण जर काही प्रयोग केले ते यशस्वी झाले तर निश्चितपणे तरुण शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल ते पण आपलं पाहून काहीतरी करतील. म्हणून मी आता यावर्षी सीताफळ लावलंय गोल्डन सुपर गोल्डन नावाचं गेल्या वर्षी लावलं होतं आता 1 वर्ष झालेलं आहे आणि भविष्यामध्ये असे वेगवेगळे उपक्रम राबवून जेणेकरून आता शेती आपल्या देशामध्ये 80% लोकांचा व्यवसाय शेती आहे. मग शेतीमधून रोजगार मिळाला पाहिजे आणि त्या शेतीवरून प्रक्रिया होऊन काही उद्योग तयार होतील का हे आपण पाहिलं पाहिजे. कारण प्रत्येकाला नोकरी मिळणं हे काही शक्य नाही आणि आहे त्याच्यामधून आपल्याला जास्तीत जास्त चांगलं काम करून जे फळ लागवड काही करता येते का किंवा इतर काही पिकं घेऊन याची निर्यात काय करता येते का या बाबतीत आपण विचार करून सर्वांना सोबत घेऊन आपण निश्चितपणे शेतीमध्ये सुद्धा चांगलं करण्याचं काम करण्याचा प्रयत्न आपण करू. शेती, सहकार, शिक्षण, राजकारण हे सगळ्या गोष्टी आपण करता. स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी वेळ कधी देता? सर्व करत असताना मी कुटुंबासाठी सुद्धा वेळ राखून ठेवतो. सुट्टीच्या दिवशी कुटुंबासाठी वेळ देतो, मुलांसाठी आणि कुटुंबासाठी पण वेळ देतो आणि ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळेस त्यांच्यामध्ये मी जास्तीत जास्त वेळ रमण्याचा प्रयत्न करतो. तुमचे स्वतःचे असे छंद कोणते किंवा कशात रमायला आवडतं हे सोडून म्हणजे हे शिक्षण आणि हे प्रोफेशन सोडून कशात रमायला आवडतं? काय नाही मित्रपरिवारामध्ये बसणं, गप्पा मारणं, त्यांच्याकडून माहिती घेणं आणि हे छंद वेगवेगळे आहेत. फिरायला जाणं असे छंद माझे जोपासतो जे आवडतं. भविष्यातली संकल्पना काय आहेत आता म्हणजे कुठल्या टप्प्यावर पोहोचायचंय किंवा काय वेगळं करायचंय? शिक्षण क्षेत्रामध्येच आता मला बरेच जण म्हणतात किंवा तुम्ही असं हे क्षेत्रात तुम्ही काम करायला पाहिजे वगैरे परंतु शिक्षण क्षेत्रामध्ये जर कार्य केलं आणि याच्यामध्ये जर मोठं कार्य आपण करून दाखवलं तर निश्चित आपल्या बीड जिल्ह्याला एक चांगली ओळख मिळेल आणि ती ओळख निर्माण करण्याचं काम सर्वांना सोबत घेऊन आपण करू आणि एज्युकेशनमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण बीड जिल्ह्यामध्ये पण मिळतं हे आपण दाखवून द्यायचा प्रयत्न करू. प्रयत्न केला तर काय होऊ शकतं आणि जिद्द असेल, सातत्य असेल तर काय होऊ शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून आपण दीपकजी घोंगड्यांकडे पाहतो. सर, आपण आपला जीवन प्रवास उलगडवला, आपल्या संकल्पना सांगितल्या आणि हे सगळं उभं कसं करता येईल हे प्रजापत्राच्या दर्शकांना वाचकांना आपण सांगितलं. त्याबद्दल प्रजापत्र परिवाराच्या वतीने आपला आभार, धन्यवाद.